हॅलो मित्रांनो, मी आज खूप दिवसांनी उत्तप्पा केला होता नाश्त्याला आणि विराटला केक खायला दिला होता आणि त्याचं केक खायचं काम चालू होतं. आणि काय इथं नाश्ता करायला बसलो तर विराटचा हट्ट चालू होता की त्याला त्याच्या हाताने खायचं होतं म्हणून. मग काय पटकन विराटला आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण आज आम्हाला जायचं होतं पुण्यात आणि त्याची तब्येत पण बरी झाली आहे, त्याला छान वाटत आहे. मग काय आज आम्ही निघालो होतो पुण्यात, कारण विराटच्या पप्पांना सुट्टी होती. म्हणलं पुण्यात जाऊन थोडीफार शॉपिंग करावी. मग काय पुण्यात तर खूप गर्दी होती. मग आम्ही जास्त काय फिरलो नाही, शॉपिंग वगैरे केली आणि घरी आलो तर हे काय, तर आम्ही करत होतो विराटच्या बोरणांचे डेकोरेशन. विराटचे पप्पा डेकोरेशन करत होते आणि मी इथं फुगे फुगवायचं काम करत होते. फुगे फुगवत माझं घरातलं आवरणं ही चालू होतं. एकसोबत दोन काम करत होते. आणि विराटचं तर काय, इथं बघा, अर्धे फुगे तर त्यांनी फोडून टाकले होते आणि बोरं खायचे काम करत होता. काय तो बोरणांसाठी बसायला तयारही नव्हता, त्याला जबरदस्ती करून बसवला. आणि विराटचे हे बोरनान दुसरे होते. विराटचे बाळाचे बोरनान हे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करतात. तुम्ही करता का तुमच्या बाळाचे बोरनान? नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि डेकोरेशन कसे वाटले तुम्हाला? मग काय त्याचा कार्यक्रम चालू झाला. मग तो नंतर बसून राहिला. त्याला वाटलं हे काय करतात ते माझ्यासोबत. मग गप्प बसून बघत राहिला होता आणि खायचं पण काम चालू होतं त्याचं. खायची मजा घेत होता तो. मग काय इथं त्याला लहायाने आंघोळ वगैरे घालायला चालू केली. तो गप्प बसून राहिला. आणि त्याच्या मित्रांचं तर काम बघा काय चालू होतं, चॉकलेट गोळा करायचे. त्याचे मित्र तर बघा त्याच्यापेक्षा मोठे आहेत आणि त्या स्वतःही मजा घेत होता लहाया अंगावर टाकून घ्यायचं. तो मग त्याला छान वाटत होतं. पोरांनी काय एक चॉकलेटही सोडलं नाही. मित्रांनो, कसा वाटला विराटच्या बोरणांचा व्हिडिओ नक्की कमेंट करा.